मित्रांनो, आपण निफ्टीचं विकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम नववर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकतात 15 मिनिटाचं चार्ट पॅटर्न लावलंय आणि ह्या लेवल आपण आपल्या ग्रुपला देत असतो, टेलिग्राम ग्रुपला. तुम्ही जाऊन क्रॉस चेक करू शकता या लेवल आपण केव्हा प्रोव्हाइड करतो, लेवल किती ॲक्युरेसी किती छान प्रकारे आपल्याला इथे पाहायला मिळते. आता आपण 1 वीकच्या टाइम फ्रेमवर जाऊ आणि तिथे आपण निफ्टीला अनालिसिस करूयात. तर मित्रांनो, इथे 1 वीकचा चार्ट पॅटर्न लावलाय. सर्वात पहिले तुम्ही कधी आपले रेग्युलर व्ह्यूवर आहे तर मी तुम्हाला एक पॅटर्न इथे सांगितलं होतं. इथे काइंड ऑफ कप अँड हँडल पॅटर्न बनताना आपल्याला दिसत होतं आणि इथे जास्त वेळ याने टाइमपास केला आणि आता हा रिसंट याने जो हाय होता लाईफ टाइम त्याने ब्रेक करून एक नवीन हाय निफ्टीने इथे बनवलाय आणि तुम्ही पाहू शकतात एक बुलिश कॅन्डल फॉर्म झालेली, एक स्ट्रॉंग कॅन्डल फॉर्म झालेली आहे आणि ती हाय जवळ झाली, नवीन हाय बनवून ती वरच्या साईडला ती क्लोज झालेली आहे. असं का झालं? नवीन वर्षामध्ये खूप कमी ऍक्टिव्हिटीज असते ट्रेडिंगमध्ये, खूप कमी लोक पार्टिसिपेट करतात, सगळे हॉलिडे मोडमध्ये असतात, सगळे काही कुठे फिरायला गेले, कोणी काही करत असतं आणि मोठमोठे HNI वगैरे हे तर हॉलिडेवरच असतात. मग एखादी मुवमेंट आणण्यासाठी ना तिथे कमी लोक आहे, इझिली तिथे ते मुवमेंटम आणू शकतात कारण क्रॉस करणारे किंवा अपोज करणारे लोक त्या प्रमाणात तिथे नसतात. ट्रेडिंग कमी होते आणि कमी होत असल्या कारणाने एखादी मोमेंटम येणं हे इझी असतं. पण आता ही मोमेंटम शाश्वत आहे का? तर ही शाश्वत केव्हा होईल? याच्या हायवर जेव्हा मार्केट ट्रेड करेल, म्हणजे 26,200च्या वरती जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत तुम्ही बुलिश सिनॅरिओमध्येच राहायचं आहे. 26,000 ते 26,200 मध्ये तुम्ही थोडंसं पॉज घ्यायचं आहे. 26,000च्या खाली आलं तर आपण इथे एक बेरिश सेंटिमेंट पाहू शकतो. सेकंड गोष्ट मित्रांनो, येणारे काही दिवस पॉझिटिव्ह राहण्याची संभावना काय? कारण फेब्रुवारीमध्ये बजेट येणार आहे. आता बजेटच्या रिगार्डिंग न्यूज फ्लो येणं सुरू होईल मित्रांनो. वेगवेगळ्या सेक्टरच्या बाबतीत न्यूज येतील आणि त्या न्यूज रिगार्डिंग मार्केट परफॉर्मन्स करेल, सेक्टर परफॉर्मन्स करेल. फक्त एकच लक्षात ठेवायचं मित्रांनो, सेक्टरच्या रिगार्डिंग न्यूज आली ना तर पटकन तिच्यात जंप नाही करायचा. ओव्हरऑल पूर्ण सेक्टरचे स्टॉक वगैरे सगळं ॲनालिसिस करूनच त्या सेक्टरमध्ये एखादा बेस्ट स्टॉक जो फंडामेंटली सुद्धा चांगला आहे तो घ्यायचा. नाही तर काय होतं मित्रांनो, सेक्टरची न्यूज आली, सगळे स्टॉक पळता, अशा टायमाला आहे ना असेही स्टॉक पळता की त्यांचं फंडामेंटली ते काही चांगले नाही आहे आणि आपण त्यामध्ये पोझिशन बनवून घेतो. तो 1-2 दिवस परफॉर्मन्स करतो, आपल्याला अजून वाटतं तो वरच्या दिशेला जाईल आणि तो फसून जातो, अटकून जातो, लटकून जातो आणि त्यामध्ये आपण पण फसून गेलेलो असतो. म्हणून सेक्टर पळत आहे ठीक आहे, पण या सेक्टरमधला बेस्ट स्टॉक कोणता आहे? तो थोडं कमी रिटर्न देईल तरी चालेल, पण मला फंडामेंटली स्ट्रॉंग हवा आहे. एक लक्षात ठेवायचं आहे, फंडामेंटलच की आहे ट्रेडिंगची. फंडामेंटली कंपनी चांगली आहे तर आज ना उद्या ती परफॉर्मन्स करणारच आहे, पण फंडामेंटली कंपनीज वीक आहे तर ती तुम्हाला खूप रडवेल मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही ह्या वर्षाचा एक संकल्प करा की मी ट्रेडिंग तर करेलच, पण मी फंडामेंटली कंपनी पहिले चांगली आहे का ते पाहिलं आणि त्यानंतरच त्यामध्ये पोझिशन बनवेल. दुसरी गोष्ट, न्यूज रिगार्डिंग कधी आपले रेग्युलर व्ह्यूवर आहे तर तुम्हाला मी नेहमी सांगतो, न्यूज रिगार्डिंग कधी तुम्ही ट्रेडिंग करता तर ट्रेडिंगमध्ये जास्ती प्रॉफिटची अपेक्षा ठेवायची नाही किंवा स्टॉप लॉस हा स्ट्रिक्टली ट्रेल करायचा. जेणेकरून न्यूज फ्लो कधी चुकीचा झाला किंवा अशी एखादी न्यूज आली मार्केटमध्ये की असं होऊ शकतं आणि ते कधी नाही झालं तर तो शेअर जितका वर गेला आणि त्याच्यापेक्षा जास्ती खाली येतो मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं. म्हणून न्यूज बेस ट्रेडिंग करताय तर स्टॉप लॉस ट्रिक फॉलो करणं आणि कमीत कमी वेळात त्यातून एक्झिट घेणं हे सर्वात आयडियल धोरण असतं. तर आता 1 वीकच्या कॅन्डलमध्ये तर आपण पाहिलं की बुलिश कॅन्डल बनलेली. आता आपण 1 डेच्या कॅन्डल्स पॅटर्नला चेकआउट करूयात. इथे 1 डेचं चार्ट पॅटर्न लावलंय मित्रांनो आणि इथे एक आपल्याला आहे ना एक ट्रेंड लाईन सुद्धा कधी तुम्ही पाहिली तर काइंड ऑफ आपल्याला एक ट्रेंड लाईन सुद्धा इथे पाहायला मिळते की मार्केट त्यावर येते, सपोर्ट घेऊन नेहमी वर जाते आणि आता मार्केट त्या एका झोन मध्ये होतं, त्याला आता त्याने ब्रेक केलेलं आहे. मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर मी तिच्यात एक झोन तुम्हाला हा सांगितलेला होता. आता वेट करायचं, सोमवारी त्या झोनच्या वरती ट्रेड करते तर पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा स्टॉप लॉस तुम्ही लावू शकता किंवा फ्रायडेची जी शेवटची 15 मिनिटाची कॅन्डल आहे त्याचा खालचा स्टॉप लॉस सुद्धा लावून तुम्ही ट्रेड करू शकता. पण स्टॉप लॉस हा स्ट्रिक्टली फॉलो करायचे. हे काही की असतात मित्रांनो, हे सहजासहजी कोणी सांगत नाही, पण तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूवर असणारे तर तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये आपण कोणतंही नॉलेजला हाईड करत नाही. जे मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे किंबहुना ते मार्केटमध्ये त्या गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्स आलाय, पण त्याला नेमकं कसं डील करता तर त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतो. कारण आम्ही ह्या सिच्युएशन मधनं गेलो आहे तर त्यामध्ये आपण काय काय तिथे तिकडम लावून काय काय आपण चालाकी करून ट्रेड करू शकतो. अशा काही गोष्टी स्टॉप लॉस स्ट्रिक्टली फॉलो करणारे तरच करायचं, अन्यथा नाही करायचंय. हे लक्षात ठेवायचं.
आता ओव्हरऑल हे तर झालं. आता आपण 15 मिनिटांमध्ये आपल्या लेवल काढून घेऊयात. आता 15 मिनिटांमध्ये सर्वात पहिले मार्केटने आज जिथे पॉज घेतला होता बऱ्यापैकी तोच. लेवलची ॲक्युरेसी तर तुम्ही पाहिलेलीच आहे, आपली किती ॲक्युरेट लेवल इथे काम करतात. सेकंड, जिथे मार्केट परत वारंवार सपोर्ट घेत होतं ती एक लेवल आहे. यालाही कधी ब्रेक केलं तर ही एक लेवल आहे. हे आपल्यासाठी स्ट्रॉंग सपोर्ट राहणार आहे आणि लास्ट सपोर्ट हा इंट्राडे साठी आपल्यासाठी हा राहणार आहे. तर हे सपोर्ट आहे. आता वरती मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं, तर जिथे रिसेंट हाय होता म्हणजे तो लाईफ टाईम हाय झालेला आहे सध्याच्या कंडिशनला, तो आपल्यासाठी एक रेसिस्टन्सचं काम करू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सपोर्ट तर काढणं इझी आहे, आता वरच्या लेवल मी कसं काय आयडेंटिफाय करू आणि वरच्या लेवलवर मी कशा प्रकारे ट्रेड करू. तर याच्या रिगार्डिंग पण एक व्हिडिओ येऊन गेला, तुम्ही कधी सर्च केलं मराठी मनी राऊंड नंबर रिगार्डिंग. जेव्हाही पहिल्यांदा एखादा राऊंड नंबरला मार्केट अचीव करतं तर तिथून सेल ऑफ येण्याचा शक्यता असते. तर तुम्ही याच्यावरचे सगळे राऊंड नंबर जे पण असेल त्याला सुद्धा तुम्ही एक रेजिस्टन्स सारखं मानू शकता. ही टेक्निक मी ऑलरेडी सांगितली आहे म्हणून मी तिच्यामध्ये जात नाही, तो व्हिडिओ पाहून घ्या, तिच्यामध्ये एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहे मित्रांनो. पण आज तुम्हाला मी दुसरी एक टेक्निक सांगतोय, फिबोनाशीचा आपण इथे उपयोग करू शकतो. आता इथे एक्सटेंडेड फिबोनाशीचा आपण वापर करणार आहे. आता तिला लावायचं कुठून, याचं वेगवेगळे क्रायटेरिया असतात. आपल्याला लेवल कधी थोड्या जवळ हव्या आहे तर मग आपण हिला शॉर्ट मध्ये लावायला, आपल्याला लेवल कधी मोठ्या हव्या, थोडी रेंज मोठी हवी, आपण थोडा होल्ड करू शकतो. तर आपण तिला खालून जिथून रॅली सुरू झाली तिथून सुद्धा लावू शकतो. तर आपल्याला लेवल आता सध्या शॉर्ट हव्या म्हणून आपण याला शॉर्ट मधनं लावू. इथे पहिला मार्क घेतला मित्रांनो, त्यानंतर मार्केट इथपर्यंत पुल केलेलं होतं, तिथून परत मार्केट या ठिकाणी खाली आलंय. तर मी ह्या प्रकारे याला प्लेस करून घेतलं. बरोबर आहे. आता मला वरच्या 2 लेवल पाहायला मिळत आहे. वरच्या हेडला मी त्याला आता मार्क करून घेणार आहे या प्रकारे. तर ह्या 2 लेवल माझ्यासाठी झाल्या आहे की त्या रेजिस्टन्स सारखं काम करतील. आणि यानंतर वरती 26,500 राऊंड नंबर आहे, तर तिथूनही रेजिस्टन्स घेईल किंवा तिथूनही सेल ऑफ येताना आपल्याला दिसेल. आता ह्या लेवल तुम्ही ना चार्टवर लावायचा. जोवर तुम्ही चार्टवर लावणार नाही तोपर्यंत तुम्हाला याची ॲक्युरेसी समजणार नाही. तर तुम्ही लावा. काही नवीन शिकायला मिळालं असेल, काही नवीन माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.